डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। शिर्डीचे विद्यमान खासदार आणि शिवसेना नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे खासदार अशी ओळख असलेले सदाशिव लोखंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले। स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉक्टर भारत करडक यांनी पुणे येथील पत्रकार भवनामध्ये खासदार लोखंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते। त्यांनी असं म्हटलं होतं की सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना एक आणि आमदार खासदार पदावर असलेल्या प्रस्थापित तसेच धनदांडग्यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना दुसरा न्याय, अशा प्रकारचा उलटा कारभार नाबार्डद्वारे केला जातोय असं दिसतं। डॉक्टर भारत करडक यांनी केस स्टडी म्हणून पत्रकारांसमोर पुराव्यासह बाजू मांडली। त्यांनी म्हटलं की खासदार लोखंडे यांच्या अधिपत्याखाली खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई या ठिकाणी आहे। या संस्थेच्या संचालकपदी त्यांच्या एकाच कुटुंबातील 5 जण आहेत। पत्नी नंदा सदाशिव लोखंडे, मुलगा प्रशांत, सून प्रियंका, मुलगा राज, सून अश्विनी आणि इतर सदस्यपदी कुटुंबातील 10 जण आहेत। संचालक पदावर एका कुटुंबातील 2 व्यक्ती असू नयेत असा नियम असतानाही नियमांना बगल देऊन या कंपनीला केंद्र शासनाचे 32 कोटीपेक्षा जास्त रुपयांचं कर्ज दिलं गेलंय। यापैकी 16 कोटी रुपये अनुदान मिळवून दिलंय। ही एकूण प्रक्रिया बेकायदेशीर आहे असा आरोप केला गेला। तर या आरोपांप्रकरणी खुलासा करण्यासाठी विद्यमान खासदार आणि सध्याचे उमेदवार सदाशिव लोखंडे, कंपनीचे संचालक प्रशांत सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत असंही त्यांनी म्हटलंय। 4 तारखेला पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी ही खासदारांनी 16 कोटी रुपये लाटले आणि शासनाच्या नियमानुसार त्याला मान्यता नसताना खासदाराचा गैरवापर केला पदाचा आणि म्हणून त्या संदर्भात त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे। आमची चौकशीला काय अडचण नाही, परंतु केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या 2 गोष्टी आहेत। हा प्रकल्प करताना मी 15 वर्ष आमदार आणि 10 वर्ष झाले खासदार आहे आणि मला शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून अनेक वर्ष मी काम करत असताना आपल्या भागामध्ये दूध उत्पादक या ठिकाणी खास करून मी ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे जास्त आहे आणि ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे ह्या भागामध्ये दुसरं पीक जे आहे शेतकऱ्यांचं कांदा मोठ्या प्रमाणात आणि कांद्याचे भाव सतत कमी जास्त होतात आणि शेतकरी अडचणीत येतो आणि म्हणून त्याला पर्याय आपण निर्माण करण्यासाठी भारत सरकारने 2014 या ठिकाणी ऑपरेशन ग्रीन कांदा, बटाटा आणि टमाट्यावर प्रक्रिया करण्याचा धोरण जाहीर केलं। त्यानुसार आपल्या भागामध्ये कांद्याच्या संदर्भात या ठिकाणी ऑपरेशन ग्रीनमध्ये हा प्रकल्पाला आम्ही केंद्राकडून मान्यता घेतली। त्यामध्ये फूड प्रोसेसिंगच्या पॉलिसीनुसार व्यक्तिगत असेल, पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, कोऑपरेटिव्ह असेल, या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्या असेल, सर्वांना इजिबल जो प्रोजेक्ट करू शकतो असं भारत सरकारच्या फूड प्रोसेसिंगचं धोरण आहे आणि म्हणून त्या धोरणानुसार ह्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला या ठिकाणी ग्रीन फूड प्रोजेक्ट ऑपरेशन ग्रीनमध्ये आपण या ठिकाणी चालू करण्याचा आणि मान्यता देतो। त्या संदर्भात मी उल्लेख करेन, मी अनेक वर्ष आमदार असल्यामुळे, खासदार असल्यामुळे माझा मुलगा हा प्रशांत लोखंडे हा लंडनमध्ये शिकला आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं आपल्या शेतकऱ्यांनी अनेक वर्ष अडचणीमध्ये मदत केलेली आहे आणि आपण शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून ऑपरेशन ग्रीनमध्ये त्यांनी प्रोजेक्ट करताना त्यांनी खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीला प्रोसेस केली आणि त्यानुसार तो ग्रीन प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, खास करून नगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये कांदा उत्पादक होतो आणि त्याला न्याय देण्यासाठी ही भूमिका आहे। आपल्याला ठाऊक आहे कांद्याला जे उत्पादित खर्च आहे
तो 8 रुपये ते 10 रुपये आहे. म्हणून ज्यावेळेस शेतकऱ्यांचं अतिरिक्त पीक होतं आणि भाव ढासळतात त्यावेळेस 10 रुपयाचा कांदा 8 रुपये विकला जातो आणि मग शेतकऱ्यांना जो आक्रोश आहे त्यांना त्रास होतो, त्यांचं नुकसान होतं. आणि म्हणून ऑपरेशन ग्रीनमध्ये हा प्रोजेक्ट करण्याची भूमिका राहिली. आणि मी माझ्या मुलाचा खास करून उल्लेख करेन, ज्यांनी लंडनमध्ये शिकला आणि ह्या भागामध्ये 4 वर्ष झालं, तो ह्या भागाचं काम करत असताना तो प्रोजेक्ट पूर्ण करण्याची भूमिका आज ऑपरेशन ग्रीनमध्ये कांद्याचं जे सुकवण्याचा प्रकार आहे ते पूर्ण करून त्या ठिकाणी त्यांनी उत्पादन केलं. ज्या कांद्याची किंमत ते सांगेल त्या संदर्भात, परंतु ह्या भागामध्ये न्याय देण्याचं काम आपण सर्वांनी मतं दिल्यामुळेच आम्ही करू शकलो. आणि म्हणून हे गाईडलाईन्स आहे भारत सरकारच्या फूड प्रोसेसिंगनुसार हा प्रोजेक्ट झालेला आहे. त्यामुळे एखादी कंपनी असेल, व्यक्तिगत कंपनी असेल, पार्टनरशिप असेल, किंवा त्या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेडचा असेल, लिमिटेड असेल, कोऑपरेटिव्ह असेल, सर्वांना मान्यता देण्याची भूमिका भारत सरकारची असल्यामुळे त्या ठिकाणी ऑपरेशन ग्रीनमध्ये हा प्रोजेक्ट झालेला आहे. त्यामुळे एका घरातला एक संचालक किंवा 2 संचालक ही कंपनी असल्यामुळे प्रोप्रायटरला पैसे देतात आणि पार्टनरशिपला पैसे देतात, प्रायव्हेट लिमिटेडला पैसे देतात. त्यामुळे त्याचं काय फसवण्याचा विषय नाही. आणि हे काम करत असताना दुसरी त्याची मागणी घरातले संचालक केले, त्यामध्ये तू बोलतो या ठिकाणी मी बोलताना एकच गोष्ट सांगेन, ह्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका केली. आणि म्हणून मला असं वाटतंय जी पत्रकार परिषद पुण्यामध्ये झाली त्यामध्ये स्मार्ट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम अलग आहे. त्या संदर्भात माझा मुलगा प्रशांत लोखंडे बोलले, परंतु ह्या भागामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आहे. आणि त्या संदर्भात तो प्रोजेक्ट लावण्याची, मान्यता घेण्याची, त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याची, त्या संदर्भात माझा मुलगा प्रशांत लोखंडे त्या ठिकाणी पूर्ण काम करतोय. गेली 4 वर्ष झालं तो उमरगावमध्येच राहतो, सहकुटुंब, शाळेत मुलं आहे. आणि हा प्रकल्प करण्याचं एकच आहे, शेतकऱ्याला दिलासा पाहिजे, शेतकऱ्यांची भूमिका, शेतकऱ्याला उत्पादन वाढलं पाहिजे. या संदर्भात प्रशांतनी 4 वर्षे काम केलं आणि तो आज प्रोजेक्ट पूर्णतः आता काम आणखी थोडं बाकी आहे. त्या ठिकाणी काम म्हणजे कांद्याचं प्रोसेस करण्याचं काम चालू झालेलं आहे, पण थोडा प्रोजेक्ट आणखी थोड्या दिवसांनी कंप्लीट होईल. कंप्लीट झाल्यानंतर आमचे विरोधक आहे ते बोलतात की ह्या ठिकाणी आम्ही प्रसिद्धी झाली 16 कोटी रुपये, ह्या संदर्भात कोणी प्रोजेक्ट केला असेल तरी त्याला मान्यता देण्याची भूमिका केंद्र शासनाच्या वतीने असल्यामुळे केंद्राचे नेम आणि नियमाची अट ठिकाणी मी आणि माझा मुलगा या ठिकाणी त्यांनी केंद्राच्या गाईडलाईननुसार मान्यता मिळालेली आहे. प्रोजेक्ट ऑपरेट झालेला आहे आणि ते पुढचं प्रोसेस या ठिकाणी झालेला आहे. ह्या कंपनी ॲक्टनुसार जो शेतकरी असेल तो कंपनीचा डायरेक्टर होऊ शकतो, असं भारत सरकारचं आणि गाईडलाईन्समध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे ही कंपनी करताना प्रोप्रायटर, पार्टनर, प्रायव्हेट लिमिटेड, कोऑपरेटिव्ह सर्वांना मान्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे ज्या स्मार्ट म्हणून एक स्कीम ऑपरेट केली स्टेट गव्हर्नमेंट आणि मला वाटते जागतिक बँकेकडून, त्याला फक्त त्याच्या गाईडलाईन्स वेगळ्या आहेत. आणि त्यांनी जे विषय मांडले त्या स्मार्टच्या संदर्भात मांडले. एका कुटुंबातले असू नये, या ठिकाणी 300 सभासद असावा, हे त्यासाठी गाईडलाईन्स. यासाठी भारत फूड प्रोसेसिंगच्या संदर्भात ते गाईडलाईन्स आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम करत असताना आपली भूमिका एक आहे की आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करायचं होतं, शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. ही भूमिका मी आमदार असल्या देखील माझी भूमिका आहे. आणि ऊसानंतर 2 नंबरचं पीक हे कांद्यावर आधारित आहे. आणि म्हणून मला असं वाटत होतं 1 नंबरचा कांदा एक्सपोर्ट होईल, 2 नंबरचा कांदा देशामध्ये सप्लाय केला जाईल आणि 3रा नंबरचा कांदा जो फेकून देणार आहे ते प्रोसेस या ठिकाणी होऊन त्या शेतकऱ्याला फेकून देणाऱ्या कांद्याचं 4-5 रुपये किलो भाव आता मिळालेला आहे. आणि म्हणून शेतकरी, मी खासदार असताना माझी भूमिका आहे की शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. आणि मग लोकांनी काय सांगू, खासदारांनी काय काम केलं, आता त्यांनी 16 कोटीचं अनुदान लाटलं बोलतात. हे पहिलं काम आहे की शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम खासदार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझी भूमिका आहे की ह्या ठिकाणी आरोप काय झाले ते आमचं लॉजिक नाही, पण आम्ही शेतकऱ्याला न्याय देतो ही भूमिका
सिद्ध झालेली आहे आणि सिद्ध करत असताना शेतकऱ्याला 2 पैसे उत्पन्न वाढेल ही भूमिका खासदाराची असल्यामुळे आणि सर्व त्याची जिम्मेदारी माझा मुलगा या प्रोड्युसर कंपनीचं संचालक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी स्टार्टपासून त्या ठिकाणी मंजुरीपासून काम कंप्लीटपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पासून तो कनेक्टेड झालेला आहे आणि म्हणून मी आमदार असल्यामुळे खासदार असल्यामुळे शेतकऱ्याला खरा न्याय देण्याचा आहे नगर जिल्ह्यामध्ये काम केलं असेल तर मी 2014ला आपण सर्वांनी खासदार 2019ला केलेला आहे आणि म्हणून उत्पादन वाढण्यासाठी त्याला मदत देण्याच्या संदर्भात खासदार एकापेक्षा 2 संचालक कुटुंबाचे असेल 300 असेल गोष्ट आहे. मी एकच म्हणतो स्मार्टच्या धर्तीवर त्यांनी जो आरोप केला तो चुकीचा आहे. त्यांनी आम्ही फूड प्रोसेसिंगचा भारत सरकारच्या नियमानुसार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा प्रोजेक्ट लावताना व्हेंचर कॅपिटलनी कर्ज दिलेला आणि कर्ज देत असताना त्याला गॅरंटी आहे. आमच्या मुंबईचा बंगला देखील मॉर्गेज ठेवलेला आहे. त्यामुळे फसवण्याचा आणि ह्याचा संबंध नाही. आमचा एकच संबंध आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. 2-4 रुपये किलोच्या मागे शेतकऱ्याला मिळाला तर आम्ही बिना पैसे बिना पॅकेट देता दोन्ही निवडणुकीला ह्या बागायत पट्टेमध्ये जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे. त्यामुळे जनतेचा उपकार आहे आणि म्हणून विरोधकांनी काही सांगितलं असेल तरी मला वाटतं ते बोलतात खासदारांनी एक काम दाखवा. आपल्या आरोपाच्या ह्यानी गावामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि पुढचं जे आहे कंपनीचं आपल्याला काही शंका असतील तर माझा मुलगा प्रशांत लोखंडे यात आपण जे 2-3 वेळा सांगितलं की शेतकऱ्यांचा फायदा याच्यामध्ये झालेला आहे तर आतापर्यंत किती मेट्रिक टनावर प्रोसेसर झालेली आहे कांद्याची आणि शेतकऱ्यांना किती कोटीचा फायदा झालेला आहे आणि किती त्याच्यामध्ये लाभार्थी शेतकरी आहेत? मी खासदार म्हणून माझी भूमिका मांडली. या ठिकाणी मी परत एकदा सांगतो खासदार म्हणून आम्ही पदाचा कधी गैरवापर केला नाही. जे सर्वसाधारणाला नाही आहे तोच खासदार मंत्र्याला देखील तोच आहे. त्यामुळे नेमबाह्य या ठिकाणी काय केलं नाही. 300 शेतकरी असावा त्याला 8 नाही त्यामुळे हे पैसे हे शेतकऱ्यांचे पैसे आणि आम्ही गॅरंटीच्या रूपाने आमचं घर देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांचा उन्नत आणि शेतकऱ्यांची किंमत त्याला 2-4 रुपये वाढून द्यावा ही खासदार म्हणून माझी भूमिका असल्यामुळे माझ्या मुलांनी त्या संदर्भात ती कंपनी रन केली आणि मान्यता देण्याची भूमिका सर्व रीतशीर त्यांनी परवानगी घेतलेली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला राजकीय कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी आरोप झाले काही? 100%. मला एक सांगा हा प्रकल्प जे केंद्राचा फूड प्रोसेसिंगचा प्रकल्प आहे स्मार्ट ही राज्य शासनाची योजना आहे. राज्य शासन आणि केंद्राचे गाईडलाईन्स वेगळे आहे त्याला वेगवेगळे आहे आणि त्यांना जे राज्य शासनाला जे स्मार्टमध्ये आहे ते सेंट्रलचं नाही त्याला लिंक करून त्यांनी तो आरोप केलेला आहे. त्यांनी माहिती घेऊन मी मला वाटतं त्याला 8 दिवस देऊ त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी माफी मागावून आम्ही त्यांच्यावर आब्रू लुस्कण्याचा दावा दाखवतो. ईडीची मागणी केलेली आहे. कॅग आणि ईडी अशा संस्थेमार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली. आमची सर्व तयारी आहे. कसली ईडी असू CBI असू कोणत्या त्यांच्या चौकशीला आमची जायची तयारी आहे. नियमानुसार झालेलं आहे. भीतीचं कारण माझं नाव प्रशांत लोखंडे. मी 2020 पासून या क्षेत्रात इकडे आलेलो आहे. 19 ते 20 लॉकडाऊनमध्ये मला साहेबांची खूप इच्छा होती की 2014 नंतर आणि निवडून आल्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी मी माझी मुंबईला राहत असताना मी एक MNCमध्ये जॉबसुद्धा करत होतो. तो जॉब सोडून मी साहेबांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना काय ते करायचं या हेतूने इकडे आलो आणि इकडे येत असताना आपल्या लोकल भागात जे काय अडचणी असतात त्या अडचणीमध्ये कसं असतं की आपले जे लोकलच्या इथे क्रॉप आहे ओनियन आहे तर ऊस आहे. ऊसानंतर आपल्याकडे मेजॉरिटी क्रॉप हे फक्त ऊस कांद्याचं घेतलं तर आपल्याकडे हा कांद्याचा खूप मोठा प्रश्न आहे की त्याला शेतकऱ्यांना जास्तीचा भाव कसा देता येईल. त्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट प्लॅनिंग केली की या प्रोजेक्टमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय देता येईल. तर आम्ही ह्यासाठी कलेक्शन सेंटर्स उभारले कांद्यासाठी. नंतर याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आपण केले प्रोसेसिंग प्लॅन्ट केलं आहे. आता हे मला सांगण्याचा आनंद होतो की कांदा हा खूप बी ग्रेडचा कांदा असतो. हा कांदा अक्षरशः शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागतो ह्याच्यापेक्षा खराब क्वालिटीचा. ह्याचा फायदा कसा होईल आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल की आम्ही ह्या कांद्यापासून प्रोसेसिंग करून आमचे एक पॅकेट आमचे हे पॅकेट आमच्या कंपनीचं आम्ही हे ओनियन फ्लेक्स तयार करतो.
हे ओनियन फ्लेक्स केलं होते हे मार्केटमध्ये आम्ही B2B मध्ये विकतो किंवा B2C मध्ये पण विकतो कस्टमरला आणि मोठ्या मोठ्या कंपन्या जे अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये कामं करतात म्हणजे सुहाना मसाला झालं, हल्दीराम झालं, ह्या लोकांना तो कांदा लागतो, मसाला इंडस्ट्री आहे, त्यांना आम्ही विकण्याचं काम करतो. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, हा B ग्रेडचा कांदा जो शेतकरी शेतात फेकून देतात तो त्यांना आमच्या मार्फत आम्ही हा त्यांना 4 ते 5 रुपये किलोमध्ये आम्ही विकत घेतो. याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना आमचे पॅकिंग मटेरियल पण स्वतः प्रोव्हाइड करतो, ट्रान्सपोर्टेशन पण प्रोव्हाइड करतो. आणि हे सर्व करत असताना दोन गोष्टी की आपल्याला अजून शेतकऱ्यांमध्ये अजून असतात की जेव्हा शेतकऱ्यांचा शेतातून माल निघतो तर त्यांना 1 ते 1.5 रुपये किलो खर्च हा प्रतवारीसाठी येतो म्हणजे सॉर्टिंगसाठी येतो. आणि हे मॅन्युअली जेव्हा करतो तर आज आपल्याकडे कसं असतं की हा लेबरची अडचणी खूप जास्त असतात, तर लेबर अडचणी कुठेतरी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा हे लेबर वापरून जेव्हा शेतकरी सॉर्टिंग करतात माल तेव्हा हे एक प्रकारचा अडचण येतो की एक प्रकारचा माल सॉर्टिंग होत नाही. तर आम्ही काय केलं आमच्या कंपनीमार्फत प्रत्येक तालुक्यामध्ये मतलब 5-6 ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये साहेबांच्या आम्ही 5-6 ठिकाणी कलेक्शन सेंटर्स उभारलेले आहेत. त्या कलेक्शन सेंटर्समध्ये आम्ही अत्याधुनिक मशीन घेतलेली आहे तिकडे, त्याच्यामध्ये आम्ही कांदा सॉर्टिंग करतो. हा जो 1 रुपया जो शेतकऱ्यांना 1 ते 1.25 रुपयाचा भाव येतो ग्रेडिंगसाठी लेबर कॉस्ट तो आम्ही कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला. तो हा मी खर्च 1 रुपयाचा होऊन 25 पैशावरती आलेला आहे. उद्याचा आमच्याकडे शेतकरी माल घेऊन आला तर आम्ही त्याला फक्त 25 पैशात सॉर्टिंग करून देऊ, ती पण ॲक्युरेट साईजमध्ये. आणि हे सगळं करत असताना आम्ही अजून एक शेतकऱ्यांना फॅसिलिटीज दिली आहे की कोल्ड स्टोरेजची. आज आपले इथं शेतकरी जे प्रायव्हेट बँकेकडून ते वित्त संस्थेकडून लोन घेतात ते कुठेतरी त्यांना 16% त्याचं व्याज दर लागलं जातं. आम्ही आमच्या कंपनीतर्फे काय केलं की आमच्या कंपनीची कोल्ड स्टोरेज प्लस WDRE जी केंद्र सरकारची कंपनी संस्था आहे या आमच्या प्रोजेक्टला लिंक केलं आहे. आणि याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना वेअरहाऊस डेव्हलपमेंटच्या त्या एक रिसिप्ट इश्यू होतात म्हणजे वकार महामंडळ रिसिप्ट ज्या असतात त्या रिसिप्टच्या अगेन्स्ट आम्ही 6% शेतकऱ्यांना लोन देतो. आणि अजून एक मला वाटतं आपला एक प्रश्न होता की आपण लास्ट इयर किती केला. आम्ही मागच्या वर्षी आम्ही 7,500 मेट्रिक टन कांदा हा शेतकऱ्यांचा घेतलेला होता. त्याच्यामध्ये हे सगळं 7,500 मेट्रिक टन ते आणि लास्टच्या लालचा सीझन आहे तो 6,000 टन होता. असा 12 ते 14,000 टनाचा आम्ही कांदा शेतकऱ्यांचा परचेस केला होता. हा कांदा घेत असताना आम्ही तो नाफेडला लिंक केला. जास्तीत आता आपल्या मार्केटमध्ये जेव्हा 3 ते 4 रुपये डिफरन्स हा नाफेडचा असतो म्हणजे 10 रुपयेचा तुम्हाला मार्केटमध्ये भाव भेटत असेल तर नाफेडच्या इथे तुम्हाला 14 रुपये भाव भेटतो शासनाच्या खरेदीमध्ये. तर आम्ही याच्यामध्ये शेतकऱ्यांना अशी फॅसिलिटीज दिली की तुम्हाला चांगला माल नाफेडला देऊन चांगले पैसे तुम्हाला भेटतील. याच्यामध्ये उरलेला तो तुमचा फेकाऊ माल जो हा माल असतो त्या टाईपचा माल असतो जो आपण शेतकरी किंवा ह्याच्यापेक्षा खराब माल असतो तो शेतकरी शेतात उकरड्यावरती फेकून देतात खतासाठी. तर आम्ही हा सुद्धा आमच्या कंपनीमार्फत घेतलेला आहे. तो आम्ही 800 ते 900 टन इथं माल घेतलेला आहे. आणि मला सांगण्यास आनंद होती मागच्या वर्षी आमच्या कंपनीने 3.25 कोटीचा होता 3,20,00,000चा हा आमचा ट्रान्झॅक्शन झालेला आहे. त्यांनी माल विकलेला आहे. आणि याच्यामध्ये पण आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा देतो की जे लोक माल फेकून देतात त्यातून आम्ही त्यांना जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करतो. तुमची जी कंपनी आहे ती 2005 मध्ये रजिस्टर झालेली आहे आणि ही 1956 कंपनी ॲक्टप्रमाणे रजिस्टर झालेली आहे. आता मला वाटतं आपल्यास जेव्हा कंपनी रजिस्टर होती ती कंपनी ॲक्टनुसार होते आणि कंपनी ॲक्टमध्ये असा कुठलाही नियम नाही की एका घरातले सभासद नसावे. कंपनी ॲक्टनुसार फक्त त्यांना सभासद पाहिजे ते शेतकरी हवे असतात आणि ह्या सभासदांपैकीच आपण एक त्या कंपन्यांच्या डायरेक्टर करू शकतो. आणि अजून एक त्यांनी कुठला आरोप होता ही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे का? हो. आता आपल्यामध्ये जसं बघा 2च कंपन्या आहेत प्रायव्हेट लिमिटेड आणि हे पब्लिक लिमिटेड. ज्या काय असतात FPO ज्या असतात ते हे प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडर कन्सिडर करतात. कुठलाही असं भारताच्या जेवढ्या सगळ्या कंपन्या आहेत FPO ते प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडरच कन्सिडर होतात. एकूण किती सदस्य आहे सर सदर कंपनीमध्ये? आमच्यामध्ये 15 लोक आहेत. आणि नियम असा सांगतो त्यांनी जो आरोप केला आहे की 300 सदस्य असणं बंधनकारक आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे गाईडलाईन्स असतात कसे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे. जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या नियमावली ही वेगळी असते. सेंट्रल प्रत्येक म्हणजे जे इम्प्लिमेंट एजन्सी असतात प्रत्येकाची नियमावली वेगळी असते. स्मार्टची नियमावली वेगळी आहे, केंद्र सरकारची नियमावली वेगळी आहे. तर केंद्र सरकारची जेव्हा आपण हे गाईडलाईन्स बघतो प्रोजेक्टसाठी तर त्यांना फक्त FPO रजिस्टर होणे आवश्यक असते. ही आमची ते कंपनी ॲक्टनुसार आलेली आहे कंपनी. एक हेमानंद दूध व शेतकरी उत्पादक कंपनी आपण जे म्हटलं आहे ही कंपनीचं स्टेटस काय आहे? ती प्रायव्हेट कंपनी आहे का शेतकरी त्याच्यामध्ये FPO आहे अंडर रजिस्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ही जी हेमानंद दूध आणि कृषी प्रोडक्ट कंपनी आहे ही FPO आहे पण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रजिस्टर झालेली आहे.
आणि आपण कोणत्या ज्या संस्था आहेत स्टेट गव्हर्नमेंट केंद्र सरकार यांच्या जे आरोप केलेले आहेत की तुम्ही 32 कोटीचं कर्ज घेतलं आहे त्याच्यात 50% म्हणजे 16 कोटी रुपये तुम्ही अनुदान लाटलेलं आहे, कंपनी मात्र प्रायव्हेट लिमिटेड आहे, हा जो आरोप आहे याच्याबद्दल काय म्हणणार? बघा, लोन घेणं हे काय गैर नाही आहे. लोनचं रिपेमेंट नाही करणं हे चुकीचं असतं. मला वाटतं आम्ही जेव्हा लोन घेतो तेव्हा आम्ही आमची प्रॉपर्टी मॉर्गेज करतो. मला वाटतं मी ह्या प्रोजेक्टसाठी आमचे मुंबईची 3 घरं मॉर्गेज केलेले आहे, फक्त शेतकऱ्यांना फायदा मिळवण्यासाठी, काहीतरी आपल्या नवीन प्रोजेक्ट आपल्या भागात येण्यासाठी. नगर जिल्ह्यात जेव्हा मला वाटतं देशातले 3 प्रोजेक्ट सिलेक्ट झाले तेव्हा माझ्या एक कंपनीचा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला आहे. हा प्रोजेक्ट सिलेक्ट होत असताना आमच्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडिया असतील, वेगवेगळ्या आयडिया असतील, आम्ही जे मला वाटतं मी तुम्हाला आता सांगितले की आम्ही कोल्ड स्टोरेज केले आहे, त्या कोल्ड स्टोरेजला WDRची मान्यता दिलेली आहे, आम्ही कलेक्शन सेंटर दिलेलं आहे, आम्ही प्रोसेसिंग प्लॅन दिला आहे. हा सगळ्यांचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्टचा जर आपण अंदाज घेतला तर या बेसवरती माझा प्रोजेक्ट हा अप्रूव्ह झालेला आहे. त्यामुळं लोन घेणंही चुकीचं नाही आहे, लोनचं रिपेमेंट न करणंही चुकीचं असतं. आतापर्यंत माझं लोनचं रिपेमेंट होत आहे, ह्याच्या पुढे पण होईल. आणि लोन घेत असताना आम्ही आमचे कोलॅटरल म्हणजे आमचं राहतं घरसुद्धा तारण केलेलं आहे. नाही, लोन हा वेगळा प्रकार झाला. मात्र त्यांनी आज जो आरोप केला आहे की संविधानिक पदावर असताना कुटुंबाच्या कंपनीसाठी तुम्ही जो अनुदान लाटला आहे त्यांचा असा आरोप आहे. मला वाटतं आता मला थोडंसं चुकीचं वाटतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याकडे बोललं तर राजकारणाच्या पोरांनी राजकारणात जाऊ नये, डॉक्टरच्या पोरांनी डॉक्टर बनू नये, असं काय तर लोक बोलतात. आता राजकारणाच्या पोरांनी धंदा पण करू नये का, असा विषय आहे का? आज मी माझ्या बुद्धीच्या जीवावरती जेव्हा काम करतो तर माझं काहीतरी एम होतं की आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. गव्हर्नमेंट ह्याच प्रोजेक्टला सबसिडी देतं जे प्रोजेक्ट फिजिबल नसतात, मतलब त्यांना अनुदानाची गरज असते, त्याच प्रोजेक्टला येतात जेणेकरून त्या सेक्टरमध्ये ग्रोथ व्हावी. त्यामुळेच गव्हर्नमेंट अनुदान देतं. आता मला वाटतं स्मार्टसारखे असतील, MSMEच्या अंतर्गत असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत जिथे सरकार अनुदान देतं, ते लोक घेत असतात. त्याला तर गैर काय त्यांनी तसं गैर नाही आहे. असं म्हटलंय की सामान्य शेतकऱ्याला जेव्हा कर्ज काढायचं असतं त्यावेळेस त्याला ते नाकारलं जातं, अनेक अडचणी असतात. मात्र तुमच्याकडे केवळ पद असल्यामुळे तुम्हाला सहजासहजी कर्ज मिळतं आणि त्यातून मग अनुदान लाटण्याचा मी 2 वर्षापासून या प्रोजेक्टसाठी काम करतोय. प्रोजेक्टसाठी फक्त पेपरवर्कसाठी माझ्या वेळोवेळी मिटिंग्स होतात, त्यांना प्रेझेंटेशन होतं. मला वाटतं कुठलेही लोन देताना ते लोक कोलॅटरल देतात. मला वाटतं त्यांच्याकडे कोलॅटरल द्यायसाठी नसेल म्हणून त्यांना लोन भेटलं नसेल. पण मला वाटतं महाराष्ट्र भारतामध्ये असे बहुसंख्य प्रोजेक्ट आहेत जे शेतकरी पूरक उद्योगधंद्यासाठी रजिस्टर होतात आणि त्यांना सबसिडी भेटते. आपल्या महाराष्ट्रात पण बघितलं की मॅग्नेट आणि स्मार्टमध्ये खूप असे 1000 कंपनी त्यांनी प्रोजेक्ट सँक्शन केलेले आहेत, 1000 कोटीच्या सबसिड्या वाटलेल्या आहेत. पण माझी ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या अंडर सँक्शन झालेली आहे. आमचा हा प्रोजेक्ट केंद्र शासनाच्या अधोरिकेमध्ये त्याच्या अधिपत्याखाली येतो. स्टेटचा आणि स्टेटचा आमच्याकडे काहीच हस्तक्षेप नाही आमच्या प्रोजेक्टमध्ये. हा सगळं आमच्या सेंटरचा आहे. जी काही सबसिडी किंवा कर्ज मिळालेलं आहे सेंट्रलच्या स्कीमनुसार मिळालेलं आहे आणि विरोधकांनी जे आरोप केलेले आहे वेगवेगळ्या संस्थेमार्फत योजनेमार्फत तुम्ही त्याच्यामध्ये कर्ज किंवा अनुदान घेतलेले त्या आरोपाबद्दल काय म्हणणार तुम्ही? बघा, ते आता काहीतरी राजकीय हेतूने ते लोक काहीतरी आरोप करतात. जर एवढ्या दिवस त्यांना आरोप करायचे असतील तर 3 वर्ष ते काय झोपले होते का? आता 2020चा प्रोजेक्ट हा सँक्शन आहे, मग त्यांना आता 2024 आठवलं का करायला? कुठेतरी बघायला पाहिजे की आपण होत कधी आहे आरोप. आज मला ठीक आहे, आज 1 दिवसात जर आपण आरोप केले तर मला समजलं असतं, पण 2020चा प्रोजेक्ट सँक्शन 4 वर्षाच्या प्रोजेक्टचं काम करतं का कसं असतं? क्लस्टर जेव्हा पास होतो, क्लस्टरला कधी पण एका 5-6 महिन्यात काम होत नाही. क्लस्टर हा त्याला 3 ते 5 वर्ष टाईम लागतो. क्लस्टर का तो मोठा असतो, त्याला प्रत्येक विभागात विभागलेला असतो, त्याचे सेगमेंट खूप असतात, आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं असतं, त्यामुळे त्याला टाईम लागतो. हे सगळं होत असताना त्यांनी पण मला वाटतं की तेव्हा आरोप केले तर आम्हाला समजलं असतं, पण हा नेमका इलेक्शनच्या तोंडावर आरोप करायचं कारण काय याला? मला वाटतं खासदार साहेबांना कुठेतरी मला वाटतं याच्या माध्यमातून थोडी हानी पोहोचावी यासाठी लोक प्रयत्न करतात आहेत. हाच त्यांचा हेतू आहे. मला वाटतं शेतकरी जेव्हा मला वाटतं हा प्रोजेक्ट जेव्हा रन होईल तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल. त्या लाभ होण्यापेक्षा त्यांना जास्त फायदा होईल की खासदार साहेबांना कशा प्रकारे याच्यापासून हानी होईल, हा त्यांचा मेन मुद्दा याच्यात दिसतोय. त्यांनी चौकशीची सुद्धा मागणी केलेली आहे तुमच्या ईडीची. मला वाटतं त्यांनी ईडीची करावी, CBIची करावी, ती कमी पडल्याने युनोची सुद्धा चौकशी करावी. त्याला मी सामोरं जायला तयार आहे. देशाचे पंतप्रधान असतील किंवा लोकसभा अध्यक्ष असतील यांना त्यांनी पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांच्याकडे आपली खासदारकी रद्द होण्याची मागणी सुद्धा ते करत आहेत. अर्ज करणं आणि मागणी करणं काय अडचण नाही आणि त्याबद्दल नाही. ईडीची चौकशी वगैरे ते प्रोसेस आहे, त्या संदर्भात कागदपत्र आहे, ते मागवतील आणि ते बघतील ना, त्याबद्दल काय अडचण नाही. दुसराच असा एक विषय सर, पुण्यातला सॅनिटरी नॅपकिनचा जो विषय आहे तो काय विषय? आता त्यामध्ये मी मुंबईमध्ये असताना प्रकाश मेहतांचे PA माझ्याकडे आले आणि नगरपालिकेमध्ये गाईडलाईन्स असतात किंवा कोणाकडून सप्लाय माल करावा, मॅन्युफॅक्चरिंग करावा, सप्लायर करून जे मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याकडून तो घ्यावा असे गाईडलाईन्स.
माझ्याकडे ज्यावेळेस प्रकाश मेहताचा पी एक व्यक्तीला घेऊन आला महिला, आणि त्यांनी बोलले आम्हाला मी सप्लायला आम्हाला देत नाही, ते नियमामध्ये आम्ही बसतो मॅन्युफॅक्चर, आणि ते देत नसल्यामुळे मी पत्र दिलं त्यांना की नियमानुसार करावं जोपर्यंत, आणि त्यामध्ये आमदारांनी काय बोलले मला माहिती नाही, पण मी बोललो जी पॉलिसी आहे नगरपालिकेत त्यानुसार कारवाई करा, तोपर्यंत करू नये. आता ते करू नये, मला माहीत नाही कितीचं काम आहे काय आहे. आता ते भारतामध्ये कोणावर अन्याय झाला ते खासदारकडे पत्र देऊ शकतात. आता किती कमिशन घेतलं, कितीचा माल होता हे मला माहीतच नाही. त्यामुळे त्याचं काय कोण सप्लाय होता, फुकट होतं का विकत होतं ते पण मला माहिती नाही. ते ज्यावेळेस बातमी टीव्हीला चालू मला ते कोण आम्हाला पण लिंक केलं होतं, त्याच्यामुळे मी काय त्या दिवशी उपलब्ध नव्हतो, मी दुसऱ्या दिवशी दिले. पण त्यावेळेस काय झालं ते आम्हाला काय त्याचा संबंध नाही. मी फक्त त्या नगरपालिकेच्या नियमानुसार द्यावा त्यासाठी पत्र दिलं होतं. ते कमिशनचा आणि माझा काय संबंध आहे? ते आरोप मग बेछूट आहे. बेछूटचा संबंधच नाही तर माझा बेछूटचा काय? मी जर टेंडरला संदर्भात नगरपालिकेच्या नियमानुसार ते द्यावा ही भूमिका. आणि मग प्रकाश मेहताचा पी मी त्यांना ते मॅन्युफॅक्चरिंगला ओळखत नव्हतं, आणि कितीचा माल आहे, किती लाख आहे का 2 लाख आहे का 5 लाख आहे ते पण माहीत नव्हतं. फक्त नगरपालिकेच्या नियमानुसार त्याला काम द्यावा, जे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग तो डीलर होता, ते सप्लाय करणार, त्याचं काही गोंधळ तुम्ही फॉर्म कधी भरणार आहात? कारण की एक मतदारसंघात चर्चा अशी चालू आहे की बबनराव घोलपांनी भेट घेतल्यामुळं एक तर आधीच तुम्हाला तिकीट मिळवण्याला अडचणी आल्या आणि आता परत उमेदवार बदलण्याची चर्चा चालू आहे, त्यामुळे प्रत्यक्षात तुम्ही फॉर्म कधी भरणार आहात? मी 18 ते 25 तारखेच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री पण येणार आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि मुहूर्त असे दोन्ही साधून त्या ठिकाणी फॉर्म भरण्यात. आणि तसली चिंता करू नका. बबनराव घोलपला सांगितलेलं आहे की बाबा तिकीट सदाशिव लोखंडेच लढवेल, आपण सर्व. आणि बबनरावनी पण मला सांगितलं कधी प्रचाराला यायचं. त्यामुळे आपली शंका आहे ती शंकेला वाव नाही. आमच्याबरोबर 60-70% 80% पर्यंत. आता माझ्यापेक्षा तुम्हालाच माहीत आहे ना हो, आमच्या तोंडातून कशाला काढताय तुम्ही? रिअल फॅक्ट तुम्हाला माहीत आहे. आमच्यावर सहसा सर्व जे आहेत पॉझिटिव्ह माणसं, काम करणारी माणसं, शिवसैनिक, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, या ठिकाणी RPIचे काय लोक आहेत, आणि आमच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमच्या मनापासून काम करतात. त्यामुळे सर्व ताकद आणि शक्ती या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्याबरोबर. मात्र साहेब प्रचार सभेमध्ये RPI आठवले गटाचे कोणतेही पदाधिकारी व्यासपीठावर दिसले नाही, कार्यकर्ते देखील दिसले नाही. त्यांनी निर्धार मेळावा घेत म्हणणं मांडलं की ही जागा आम्हाला हवी होती आणि आम्ही उमेदवार देणार. कसं बघता ही नाराजी कशी दूर? लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI संयुक्त युती होती, आणि युतीच्या नेत्याला आमचे रामदास आठवले साहेब पण आमचे नेते आहेत. त्यामुळे उमेदवारी मागणं जो आहे त्यांना उमेदवारी मिळाली असतं तरी आम्ही काम केलं असतं. आता आठवले साहेब मला उमेदवारी मिळेल, त्या ठिकाणी कामं करतील आणि मला आशीर्वाद देतील. त्यांनी तर नाराजी व्यक्त केली आहे रामदास आठवलेंनी की मला इथं पाहिजे होतं. कार्यकर्ते तुमच्या स्टेजवर दिसत नाही. RPIचं तुमचे 2 दिवस मेळावे झाले, कोणते RPIचे सदस्य तुमच्या स्टेजवर नव्हते? येतील ना, रामदास आठवले साहेब सांगतील. त्यांची नाराजी कधी दूर करणार होईल ना आठवले साहेबांची? आम्ही भेटू त्यांना, परत आम्ही त्यांना भेटायला जाऊ, आठवले साहेबांना भेटू, पक्षाचे नेते भेटू, त्यांची नाराजी दूर करू, त्या मतदारसंघामध्ये एकोप्याने काम करू. अनेक भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते कधी आपल्यासोबत आता दिसत नाही, पूर्वी दिसत होते आता दिसत नाही. याचबरोबर कोपरगावला आपण आता सभा झाली त्या दिवशी, त्याच्यात स्नेहलता कोल्हे असतील किंवा तिथले भाजपचे जे पदाधिकारी ते आपल्यासोबत दिसले नाही. त्या ठिकाणी कोल्हेताई आहेत, त्या ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, विखे पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, आता काळे साहेब हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांचे जरी असेल ते सेपरेट मेळावा घेतील, आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला 100% शाश्वती आहे एकत्र एक दिलाने त्या ठिकाणी काम करणार. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, प्रशांत लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, कमलाकर कोते, कैलास कोते, विठ्ठल घोरपडे यांसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर हजर होते. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, शिर्डी.
परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.